आज अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावती विमानतळाची पाहणी केली आहे। या ठिकाणी अमरावती विमानतळ सुरू होण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू असून रनवे पूर्णपणे तयार झाला आहे। ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळावरून विमानांचे आवागमन सुरू होणार असल्याची माहिती खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे। याबाबत तशा सूचना विमानतळ अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या आहेत। केंद्र सरकारकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करू व सप्टेंबर महिन्यापर्यंत अमरावती विमानतळ सुरू होणार आहे, अशी माहिती बळवंत वानखेडे यांनी दिली आहे। अमरावती प्रतिनिधी। अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता, वारंवार चर्चेला जात होता। अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे, धीरे धीरे चालू आहे। त्या संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल। तर म्हणूनच मी आज आमचे सुनील भाऊ देशमुख आहेत, वीरेंद्र भाऊ जगताप आहेत, जयंत भाऊ आहेत, यांच्या समेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक, त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कंप्लीट होईल। आपण ते निश्चितच गृहीत धरू आलो, कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे। भाऊ काही म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागसाल, ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल, त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेलाचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील, असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल, अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल? ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणाच सांगतायत ऑगस्टपर्यंत होईल। निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा महिना, नितीन एक महिना जास्त सांगू ना, एक महिना जास्त, पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा आहे। बळवंत भाऊची गॅरंटी। पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या सणसवाडी येथे एका औद्योगिक कंपनीची भिंत कोसळून एक जण ठार तर 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 2 4 व्हीलर व 6 ते 7 2 व्हीलर वाहनांचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। पुणे प्रतिनिधी। भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहे, असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले आहे। लोकसभेत महायुतीला संख्याबळाचा विचार केला असता संख्याबळ कमी मिळालं असेल, परंतु मोदींची लोकप्रियता कमी झाली असं मला वाटत नाही, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले। संख्याबळ कमी झालं याचा अर्थ मोदींवरचा विश्वास कमी झाला असं मी मानत नाही। विश्वास कमी झाला असता तर इंडिया आघाडी म्हणत होती त्याप्रमाणे इंडिया आघाडीला बहुमत मिळालं असतं। काँग्रेस पक्षाला 3 आकडे जागा सुद्धा मिळाल्या नाहीत। 7-8 हजारांची पदयात्रा त्यांच्याकडून काढण्यात आली, त्यातून त्यांना काही नव्याने जागा मिळाल्या। मात्र मागच्या वेळी 53 आणि त्याआधी 44 ही संख्या भाजपाच्या जवळपास सुद्धा पोहोचणारी नाही। त्यामुळे मोदींच्या नेतृत्वावरचा गैरविश्वास किंवा त्यांच्या लोकप्रियता कमी झाली असं म्हणण्याचं काही कारण नाही। भुजबळ हे पक्षासोबत आहेत। भुजबळ हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहे, असेही यावेळी सुनील तटकरे म्हणाले। शरद पवारांच्या बारामती दौऱ्याबद्दल विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की शरद पवारांचा बारामती दौरा हा त्यांचा होम टाऊन आहे, त्यामुळे आमच्या यशावर बारामतीमध्ये विधानसभेला काही परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही। शिर्डी प्रतिनिधी। आता बघितलं तर आघाडीचं जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, तसा युतीचा ठरलाय का आणि राष्ट्रवादी किती जागांवर लढणार असं काही? आता महाविकास आघाडीचा ठरलाय की नाही मला माहीत नाही, कारण काल परवा नाना पटोले 150 म्हणाले, राष्ट्रवादीचे काही नेते 100 म्हणतात आणि मग शिवसेना 288 म्हणते, म्हणजे कदाचित महाराष्ट्रात 500च्या जागा विधानसभेच्या झाल्यात की काय मला माहीत नाही। हे मी महाविकास आघाडीचं सांगतोय। महायुती म्हणून आम्ही अजून चर्चेला बसलो नाही आहोत।
परंतु पंतप्रधान महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहणाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो. त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी आम्ही प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी केली. आणि भाजपच्या सुद्धा कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी झाली. त्यामुळे येत्या 15-20 दिवसात एक तर राज्यपातळीवरती समन्वय करणं, एक धोरण नक्की करणं जागा वाटपाचं, हे आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 53 आमदार आहेत. 53 म्हणजे जे घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आले, 43 आमच्यासोबत आहेत. ते जागा बेस ठरूनच पुढचं सूत्र चालू राहील. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये तिथे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत संदीप गुरवे यांना झिरवळांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला त्यांना, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर देखील शरद पवारांचे फोटो दिसतात. त्यामुळे नरहरी झिरवळ नेमकं कोणाचे असा प्रश्न नाही, झिरवाळांच्या वाढदिवसाचे फोटो त्यांच्या इतर चिंतकांनी जर काय केले असतील आणि त्याच्यात पवार साहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते म्हणून जर काही त्यांनी टाकला असेल तर त्याच्यात काय मी गैर मानत नाही. पण एक बाब नक्की आहे की पवार साहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केले किंवा न्यायालयात जाणार असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याच्यामुळे त्या वापराच्या फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणं राहील. त्यांनी गुळवेंना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही. असेल तर मी झिरवाळांशी नक्की या बाबतीमध्ये बोलेन. माढा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने काम केलं नाही, त्याच्यामुळे आता आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही असं धैर्यशील कदम म्हणताय. नाही, धैर्यशील कदम कोण मला माहीत नाही, आणि ते जिल्हा स्तरावर जे काही कार्यकर्ते असतील कोणा पक्षाचे याची मला माहीत नाही. जोपर्यंत प्रदेश पातळीवरचं भारतीय जनता पक्षाचा नेता कोण या संदर्भात बोलत नाही तोपर्यंत या विषयावरती मी काय भाष्य करू इच्छित नाही. अजित पवारांना भाजप जर टार्गेट करत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं अमोल मिटकरी म्हणताय. त्यामुळे आता विधानसभेमध्ये असं काही वेगळा विचार पक्ष करणार. भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही. काही हितशत्रू या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जर काही सरळपणाने पाहिलं तर आज विदर्भामध्ये आज महायुतीला कमी जागा आल्या. फार जनाधार विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही किंवा त्या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालं. मराठवाड्यामध्ये आज आपण पाहिलं तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील, लातूरमध्ये असतील, तिथे महायुतीच्या आमदारांना त्या ठिकाणी मताधिक्य मिळाले. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षाला कमीपणा कसा येईल, संभ्रम कसा निर्माण करता येईल, युतीमध्ये कसा करता येईल, या हेतूने जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोरच्यांच्याकडून, त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे. अमोल मिटकरीला मी बोलेन, अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल. त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहे. दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी सोबत आहे असं भुजबळ एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय. कुठेतरी त्यातनं नाराजी दिसते. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा परिवार आहे. आमच्या परिवाराचे प्रमुख अजितदादा आहेत. भुजबळ साहेब सुद्धा परिवारातील एक ज्येष्ठ घटक आहेत. भुजबळ आहेत, आमचे नेते आहेत. मात्र या वाक्याचा अर्थ नेमका काय समजायचा की दादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत, नेमकं हे विधान करण्याची वेळ भुजबळांवर का आली? नाही, असं आहे, त्यांच्या विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणते तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही. मला दाखवा ना ते वाक्य, म्हणजे मग अलीकडचं पलीकडचं काय. कारण नेमकं काय वेळेला काय होतं, नेमकं एखादं वाक्य असतं त्याचा संदर्भ वेगळा असतो. दादांच्या नेतृत्वाखाली काम करतात हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. कारण दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एक पक्ष ज्या वेळेला चालत असतो त्याला पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाचं नेतृत्व करत असतात. भुजबळ साहेबांना ते मान्य आहेच. आम्ही ज्या वेळेला एकत्रितपणाने सामुदायिक निर्णय घेतला त्याला आम्ही एकमताने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं बिलकुल काही नाही. ते नेत्यांचे सोबत आहेत, पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहेत, म्हणजे भुजबळांच्या. एनडीएचे अनेक खासदार संपर्कात असल्याचं राहुल गांधी म्हणतात आणि लवकरच केंद्रात सरकार पोहोचेल. अलीकडच्या कालावधीमध्ये इंडिया आघाडी करण्यात चांगले नवीन विनोद ऐकायला मिळत आहेत. आणि राहुल गांधींच्या तोंडून ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे. एनडीएचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे हा विनोद आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. आणि ते आम्ही त्याचा आनंद घेतो. तो मी म्हणतो अधिकृत, आय बीन टू से
मी जे म्हणतोय ते त्याला सैद्धांतिक आधार घेऊन मी बोलतोय. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय. शिंदे आणि ठाकरे साजरा करतात आणि ठाकरे असं म्हणतात की हे निष्ठावान सैनिकांचा वर्धापन दिन आहे. असं आहे, प्रत्येक जण तसा दावा करणार. जसं आम्ही 10 तारखेला आम्ही वर्धापन दिन साजरा केला. निवडणूक आयोगाने सुद्धा या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे. पण तरी सुद्धा आपापल्या पक्षाच्या वतीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि जिथे पक्षात फारकत दोन ज्या वेळेला संघटना उभ्या राहतात त्याला परस्परांच्या वरती काही बोलणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी राहू शकतं. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीला जे अपयश मिळाले त्याचा परिणाम आगामी विधानसभेत किती वाटप करताना होणार आहे? लोकसभेमध्ये आम्हाला जागा मिळाल्या 4. 5वी जागा मिळाली होती परभणीची. ती जागा राजेश विटेकर हे आम्ही उमेदवार नक्की केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढला असतो तरी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कडवी लढत देऊ शकलो असतो. रासपचे उमेदवार जानकर साहेबांना आम्ही ती जागा सोडली. सर्वांनी म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न केले पण त्या ठिकाणी दुर्दैवाने काही यश मिळू शकलं नाही. कारण मराठवाड्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं समीकरणच दुर्दैवाने वेगळं झालं की जे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीतून योग्य नाही. हा एक भाग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा मिळाल्या. मी कालही सांगितलं आणि आत्ताही आपल्या पुढे नम्रपणे सांगतो की ज्या वेळेला निवडणूक पूर्व राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला सिटिंग जागेचं एक परिमाण असतं. 19 सालामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित लढले होते. बीडच्या आष्टी तालुक्यात मृग नक्षत्रातील पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, परंतु या तालुक्यात यंदा पहिलाच पाऊस पेरणीयोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने खरीपाची पेरणी करू लागत आहे. खरीप हंगामातील उडीद, तूर, कापूस आणि सोयाबीनची पेरणी सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असल्या तरी बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत आणि लवकरच यावर राज्य सरकारसह कृषी विभागाने वचक बसवावा अशी मागणीही शेतकरी करत आहे. बीड प्रतिनिधी. गाव आमचं जे आहे आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गाव. तर जे काय आम्ही शेतकरी आहेत तर शेतकरीसुद्धा पावसाविषयी वंचितच होतो. पण थोडा पाऊस झालेला आहे म्हणून थोडा दिलासा दिला पावसाने. मग दिलासा दिल्यामुळे आम्ही पेरणी सुरू केलेली आहे. मग पेरणी सुरू करूनसुद्धा बियाणं खत जे काय आमचं जी आम्हाला खर्चाला पैसे जे नव्हते तरी आम्ही घरातून समजा काहीतरी मोडतोड करून बियाणंचे भाव वाढलेले आहेत, पुन्हा खताचे भाव वाढलेले आहेत. दुकानदार लोक आमच्या कुठूनसुद्धा आडून पैसे घेतात आणि मग तरी कारण कसं आहे शेतकऱ्याला पेरल्याशिवाय पर्याय नाही आणि याच्याशिवाय आधार नाही नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं हे जरूर आहे. म्हणून शेतीकडेच वळत आहे म्हणून शेतकरी शेती करत आहे. जे भाव गेल्या वेळेस आम्हाला महाबीज 800 रुपये होतं, यावर्षी 1100 रुपये घेतले. पुन्हा निर्मलचे भाव गेल्या वर्षी 1150 होते, यावर्षी 1400 रुपये लावलं. परत आम्ही आता कावेरीचे भाव आम्हाला 1200 1250 होतं, तो भाव 1500 रुपये लावलेला आहे. मग आम्ही शेतकऱ्यांनी करायचं कसं? तुम्ही आम्हाला संघटित का ठेवीत नाहीत दुकानदार लोक आम्हाला आडून पिळवणूक करतात शेतकऱ्याची. त्यांचे मन भाव झाले म्हणून पण शेतकऱ्याला आणल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतकरी त्यावेळेस काही विचार करत नाही ना. मग शेतकऱ्याला बियाणं आणावंच लागतं, खत आणावंच लागतं आणि पेरणी करावं लागतं. कांद्याचे डबेसुद्धा आम्हाला गेल्या वेळेस 800 रुपयाला बसत होते, यावर्षी त्यांनी 1200 रुपयाला डबा लावलेला आहे कांद्याचा बियाणाचा. मग करायचं काय शेतकऱ्यांनी? हे तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो किंवा याचीसुद्धा तुम्ही बंदोबस्त करावं आणि शेतकऱ्याला थोडा आधार करून शेतकऱ्याला थोडं सहकार्य करावं हीच तुम्हाला विनंती आमची. आम्ही शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमधील शिंदे गटाचे शिवसेना कार्यकर्ते मुंबईमध्ये डोम हॉल येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रवाना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेले चांगले यश
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी व या कार्यक्रमात एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीबाबत काय बोलतात या उत्सुकतेपोटी मुंबईला रवाना होत असल्याचे नाशिकमधील शिवसेना कार्यकर्त्याने सांगितले आहे. नाशिक प्रतिनिधी. शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी आमच्या नाशिक जिल्ह्यातून टोटल 10 ते 15 हजार शिवसैनिक रवाना होत आहे. प्रत्येक विधानसभा वाईज आपण नियोजन केलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या गाड्या घेऊन नाशिककडून मुंबईकडे रवाना होत आहे. त्यांना आम्ही शहापूर येथे नाश्ता आणि जेवणाची सोय केलेली आहे शिवसेना नाशिकच्या वतीने. तरी त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता शिवसेनेने घेतलेली आहे.